एक महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। राहुल गांधींचा आज कोल्हापूर दौरा होता आणि यासाठी राहुल गांधी येणार होते, परंतु त्यांच्या विमानात बिघाड झाल्यामुळे त्यांचा आजचा दौरा रद्द झालेला आहे। परंतु आता या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आपण बघतोय काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चन्नीथला देखील आलेले आहेत। तसंच काँग्रेसचे राज्यातले सर्व वरिष्ठ नेते इथं उपस्थित आहेत। बंटीला पाहिजे ना, बंटी जवळ पाहिजे। बंटी आले तो सुनील कशासाठी आला तू? सर महागाई आज प्रॉब्लेम तुमचा। अरे बापरे, तिकडे आला काही। अरे आराम से एक काम करा, एक जण कोणतरी हे द्या, बाकी सगळे बसायला लावा सगळे। आराम से कर बंटी काय माझ्या इकडे होणार काय पुढे हा पुढे कंटेनर माझ्या मागे तर आपण बघतोय कोल्हापूरमध्ये आज दोन मिनिटं बंटी पाटील राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द झालेला आहे। विमानामध्ये बिघाड झाल्यामुळे राहुल गांधी आज कोल्हापुरात येणार नाहीत आणि राहुल गांधींचा दौरा रद्द झाल्यामुळे अर्थातच काँग्रेसचे कार्यकर्ते देखील काही अंशी नाराज आहेत। परंतु या ठिकाणी आता काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला आलेले आहेत। ते या संदर्भात काय नेमकं मार्गदर्शन करतात हे पाहावं लागेल, काय नेमकी माहिती देतात हे पाहावं लागणार आहे। यावेळी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, राहुल गांधी आज कोल्हापूरला येणार होते, परंतु राहुल गांधींच्या विमानात बिघाड झाला आणि त्यामुळे त्यांचा दौरा आता तडकाफडकी रद्द करावा लागलेला आहे। राहुल गांधी आता कोल्हापूरमध्ये येणार नाही। सायलेंट प्लीज। नेता विपक्ष राहुल गांधी जी कोल्हापुर के लिए रवाना हुआ था, लेकिन एरोप्लेन में थोड़ा सा टेक्निकल स्नैग हो गया, इसलिए उनका कार्यक्रम कल के लिए तय किया है। कल उन्हें 8:30 बजे आएंगे और आज के प्रोग्राम कैंसिल किया है। कल सुबह कोल्हापुर में आ जाएंगे। उनका विस्तार का प्रोग्राम बंटी पाटील जी आपको बताएंगे। देखिए, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजींचा कार्यक्रम आज निश्चित झाला होता, परंतु रमेश चन्नीथलाजींनी सांगितल्याप्रमाणे एअरपोर्टवर काही तांत्रिक अडचणीमुळे विमान उड्डाण घेऊ शकलं नाही। त्यामुळे उद्या सकाळी ते येत आहेत आणि उद्या सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम आम्ही सकाळी 10 वाजता घेतोय। आजचा वेळ उद्यावर गेलाय फक्त, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावर हे 100% राहुलजींच्याच हस्ते होणार, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं। उद्याचे कुठलेही कार्यक्रम बदल होणार नाही। ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर इथून आम्ही शाहू समाधी स्थळाला जाऊ, शाहू समाधी स्थळावरून आम्ही संविधान संमेलनला जाऊ। संविधान संमेलन मध्ये तास दीड तास जो पूर्वीचा कार्यक्रम राहुलजींचा ठरला होता तो होईल आणि मग ते टेक ऑफ करतील। नाही, आज मी पहिल्यांदा त्याचं स्पष्टीकरण करतो की आम्ही संध्याकाळी कार्यक्रम मागितला होता, त्यांनी आमच्या आग्रहास्तोवर संध्याकाळी दिला होता, नाहीतर ते आजच्याच कार्यक्रमामुळे मुक्कामाला येणार होते खरं तर, आणि आता तांत्रिक अडचण आल्यामुळं अडचण झाली, त्यामुळे आजचा कार्यक्रम आम्ही उद्या सकाळी 10ला घेतोय। कार्यक्रमाच्या वेळेत आणि तारखेत बदल एवढंच आहे। ब्रेकिंग न्यूज। होय, आता त्याला पर्याय नाही। आमची इच्छा राहुलजींच्याच हस्ते करायची आहे, त्यामुळं या तांत्रिक अडचणीमुळं हा कार्यक्रम उद्या ढकलला गेलाय। त्यामुळे फक्त कार्यक्रमाच्या वेळेत आणि तारखेत बदल झालाय असं आपण सांगावं।
आपण दाखवावं. तर आपण बघतोय राहुल गांधींचा आजचा दौरा, कोल्हापूर दौरा रद्द झालेला आहे. राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात येतील आणि कोल्हापूरमध्ये येऊन आपला दौरा जो आहे तो पूर्ण करतील अशी माहिती आता काँग्रेसच्या नेत्यांनी, सतेज पाटील यांनी दिलेली आहे.